पी आणि एन ला मी असं लिहिते बघा. हे काय येईल तुमचं 17.5/5 इंटू पी अपॉन एन. आता मला सांगा पी अपॉन एन म्हणजेच काय 0.01 म्हणजेच हे जर सॉल्व्ह केलं किती येईल 3.5 इंटू 0.01 किती आला 35 इंटू 10⁻³ -3 पण आपल्याला दिलंय कशात मिलीमीटर मध्ये म्हणून मी ह्याच्या ऐवजी काय लिहिलं फक्त 35. कळलं. असे क्वेश्चन्स मेन्सला विचारलेला आहे 24 जानेवारी. कळलं का. इंटू इंटू 10⁻³ मिलीमीटर. कळलं. घेऊ नेक्स्ट. सेकंड क्वेश्चन आहे काय दिलाय बघा. अ फिजिकल क्वांटिटी Q इज रिलेटेड टू 4 ऑब्झर्वेबल A B C D as follows. ठीक आहे. आणि तुम्हाला दिलेलं आहे फिजिकल क्वांटिटी Q इज इक्वल्स टू बघा. आता तुम्हाला हा फॉर्म्युला दिलेला आहे Q इज इक्वल्स टू AB⁴/CD. आणि आता तुम्हाला व्हॅल्यू पण दिली आहे. A ची व्हॅल्यू दिलेली आहे 60 ± 3 पास्कल बरोबर 20 ± 0.1 मीटर आणि C दिलेला आहे 40 ± 0.2 न्यूटन सेकंड मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड D दिलेला आहे 50 ± 0.1 मीटर. देन द पर्सेंटेज एरर इन Q इज x/1000 असं दिलेलं आहे. आणि तुम्हाला कोणची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची बरोबर. मग आता ह्या क्वेश्चन कसं सोडवणार तर दिलाय आपल्याला त्या फॉर्मॅट मध्येच लिहायचंय. प्रत्येकाची व्हॅल्यू सेपरेट करायची. कशी करायची बघा. बघा काय काय करायचंय तर सोल्युशन मध्ये येईल तुम्हाला सेपरेट करायचं. आधी ए जर मी लिहिला तर ए इज इक्वल्स टू किती येणार आहे 60 बरोबर. डेल्टा ए किती असेल रे डेल्टा ए एरर दिलेला आहे ना तुम्हाला 3 बरोबर. सेम बी साठी 20 डेल्टा बी 0.1 सी किती असेल 40 डेल्टा बी किती डेल्टा सी किती 0.2 आणि डी किती असेल 50 डेल्टा डी येईल तुमचा 0.1. हे सगळं आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला सिंपल काय करायचंय एरर फाइंड आउट करायचं. तुमच्याकडे फॉर्म्युला दिलेला आहे.